नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी योगेश. आपल्या इंडियातल्या सगळ्यात बेस्ट ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मी इंडियातलं का म्हणतोय याच्या आधीच आपला व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला. आता आपला हा जो प्लॉट आहे हा पूर्ण येलोवाला प्लॉट आहे. येलोमध्ये आपण काय केलेलं आहे की 75% येलो केलेलं आहे. 25% जो आहे आपण रेडवाली व्हरायटी लावलेली आहे. कारण येलोवाली जी व्हरायटी क्रॉस पॉलिनेशनवाली आहे. आजचा मुद्दा मी याच्यामध्ये हे सांगणार की येलोवाली व्हरायटी आपण किती लावायला पाहिजे, किती % लावायला पाहिजे, लावणं योग्य आहे का, मार्केट आहे का, आणि मार्केटचे रेट मागच्या 2 वर्षाचे आणि येणारं फ्युचर काय आहे, हे 2-3 टॉपिक जे मी 2 मिनिटांमध्ये कव्हर करणार आहे. चला पॉईंटवर येतो. येलोवाली ड्रॅगन फ्रूटची व्हरायटी जी आहे याच्यामध्ये काही वेगळं आपल्याला रॉकेट सायन्स करायची गरज नाही आहे. आपल्याकडे ऑलरेडी 12 एकरचा ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट होता रेडवाला. आपण त्याच्यामध्ये भरपूर काम केलं. पण माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की लालमध्ये आपण ड्रॅगन फ्रूट लावून स्वतःचे लाल करण्यात योग्य नाही आहे. आज कधीतरी आपल्याला नवीन व्हरायटीला संधी द्यावी लागणार आहे आणि नवीन व्हरायटीवर आपल्याला काम करावं लागणार आहे. हे 2 वर्ष आधी जेव्हा व्हिएतनामला गेलो होतो त्या टायमालाच आपल्याला कळलं होतं का येलोवाल्या ड्रॅगन फ्रूटला किती माल आहे आणि किती डिमांड आहे. वर्ल्ड वाईड सुद्धा याची डिमांड वाढत चाललेली आहे. भारतामध्ये याच्या डिमांड वाढत चाललेल्या आहेत. आणि 2 वर्ष आधी आपण हे रिसर्चला प्लॉट टाकला होता आणि त्याच्यामध्ये रिझल्ट चांगले आले. आपल्याकडे 1000 मीटर स्क्वेअरचा प्लॉट होता. त्याच्यामध्ये आपण जवळपास 2.5 टन माल काढला होता येलोवाली व्हरायटीचा. आणि त्यानंतर आपण डिसिजन घेतला होता का मागच्या वर्षी जो आहे ना याचं प्लांटेशन करायचं आणि जूनमध्ये आपण याचं प्लांटेशन केलं होतं. याला आज 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 1 वर्षानंतरचे अप्रतिम असे रिझल्ट आहेत. आपल्यासमोर फ्रूटची क्वालिटी बघू शकता. पूर्ण हा ट्रेलिसवाला प्लॉट होता. आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, फ्रूटची साईज आणि ते बघू शकता. प्रत्येक फ्रूटची साईज जी आहे जवळपास 500 ग्रामच्या पुढे जाते. मागच्या 1 महिन्यापासून इथं कंटिन्युअसली 42 ते 45 डिग्री ऊन होतं. त्याच्यामुळं कदाचित त्याच्या साईजवर थोडासा फरक पडलेला आहे. पण मागच्या वर्षीचं जे आपण उत्पादन घेतलं होतं 2.5 टन, त्याच्यामध्ये जवळपास 1800 ते 1900 किलो माल जो होता हा 450 ग्राम प्लस होता. म्हणजे साईजच्या बाबतीत काही फरक नाही. राहिला प्रश्न रेटचा, तर रेट मी तुम्हाला सांगतो. रेटमध्ये याच्यामध्ये 150 पासून तर आपण 250 रुपयापर्यंत हा माल दिला होता. 2.5 टन जो माल निघाला होता तो. रेडवाला आपला 174 टन होता. त्याच्यामुळे आपल्याकडं मार्केटचं टेन्शन नाही. मार्केटमध्ये डिमांड भरपूर आहे. रेडवाला 174 टन सोबत आपण हा 2.5 टन पिवळा सुद्धा विकला होता. आणि रेट त्याचे ज्यावेळेस आपल्याला रेडचे रेट जे आहेत 80 ते 90 रुपये रेट होते, त्या टायमाला याचा रेट 150 रुपयाने आपण हा विकलेला होता. डिमांड आहे, उगवणारे कमी आहेत. जोपर्यंत लोकल माझं म्हणणं स्वतःच हे, जर तुम्हाला नवीन 1 एकरचं प्लांटेशन करायचं ना, तिथं जर तुम्हाला जर 2000 रोपं लागत असतील ना, 2000 रोपाच्या जागी तुम्ही काय करा, 200 येलोवालीला ट्राय द्यायला पाहिजे. कारण येलोवालीला जो आहे ना, जो रेट आणि जो डिमांड आहे ना, तो लालवालीमध्ये नाही आहे. कारण लालवालीच्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तुम्हाला तर पिवळी व्हरायटी तुम्हाला थोडीशी लावावं लागेल. 10 ते 20% पर्यंत मी स्वतः प्रेफर करतो. आणि आपण हे लावलेला प्लॉट आहे त्याचे रिझल्ट बघू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की येलोवालीमध्ये तुम्हाला काही रॉकेट सायन्स वेगळं करावं लागेल, तसं काहीच नाही आहे. रेडवाले प्लांट आपल्या समोर आहेत इथं आणि येलोवाले पण प्लांट याच्यामध्ये टाकलेले आहेत. 75% आपला प्लॉट हा प्लॉट फक्त अर्धा एकरचा जो आहे याच्यामध्ये आपण 75% येलोवाला केलेला, 25% लालवाला आहे. कारण ही जी व्हरायटी याला फक्त पॉलिनेशन करावं लागतं. पॉलिनेशन म्हणजे काय लई मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. याचं फुल आणि लालवाल्याचं फुल एकाच दिवशी उमलतं. ते फक्त त्याचे पोलन ट्रान्सफर करून आपल्याला याला पॉलिनेट करावं लागतं. हार्डली अर्ध्या एकरच्या याच्यासाठी आपल्याला जेव्हा फुल उमलतं त्या टायमाला 2 ते 3 दिवसची जी सायकल असते पूर्ण हार्वेस्टिंग सायकल, त्याच्यामुळे अर्धा तास आपल्याला लागतं फक्त पॉलिनेट करायला. पण जर अर्ध्या तासाची मेहनत जर नीट जर असेल आणि जर रेट जर आपल्याला 1.5 पट 2 पट भेटत असेल तर काही करायला हरकत नाही. आपण 100% हे लावू शकतो. याची जी फ्लॉवरिंग सायकल आहे सेम आहे. फर्टिगेशन लालला जसं लागतं तसंच लागतं. स्प्रे सुद्धा आपल्याला जसे लाल जेवढं लागतं तेवढेच पिवळ्याला लागतं. दुसरं काही चेंज नाही. फक्त याला पॉलिनेशन लागतं. तेवढी मेहनत घ्यावं लागणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला रेट अप्रतिम भेटतात, रिझल्ट अप्रतिम भेटतात. पुढे तुम्हाला ह्या प्लॉटची कंडिशन दिसेल. पूर्ण 1 वर्षाचा प्लॉट आहे. 1 वर्षाच्या प्लॉटमध्ये कॅनोपी साईज आणि फ्रूटची क्वालिटी बघू शकता. अरे व्हरायटीचं जर सांगायचं राहिलं तर आपल्याकडे ही जी व्हरायटी आहे इस्रायली येलो म्हणून व्हरायटी आहे. आणि याच्या बाबतीत जर अपडेट जर जाणून घ्यायचे असेल तर 100% चॅनलला फॉलो करा. आता आजचा हा माल आपण हार्वेस्ट करणार आहे आणि आज मार्केटला पाठवणार आहे. तर याचे जे काय रेट येणार आहेत आणि आणखीन काय अपडेट्स राहतील हे तुम्हाला मी 100% पुढच्या व्हिडिओमध्ये कळवून. तर चॅनलला फॉलो करा. भेटूयात पुढच्याच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.